कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा कर्जतच्या राजकारणासंदर्भात. खरं तर कर्जत तालुक्यामध्ये पोशीर धरण येतंय, पुन्हा शेलार धरण येतंय आणि टोरंटो नावाचा एक प्रकल्प येतोय ज्याच्यापासून वीज निर्मिती करणार आहे. देशातला सर्वात मोठा प्रकल्प असणारा असं सांगितलं जातं. मूळ मुद्दा असा आहे, या दोन धरणाचा आणि टोरंटो प्रकल्प कर्जतकरांना काय फायदा होणार आहे हा याच्यावर विषयावर आपण बोलण्याचा प्रयत्न करतोय. एकूणच काय, दोन धरणं होतात ते कर्जतकरांना किती फायदा होणार आहे, म्हणजे काय होणार, पाणी पण आपल्याला मिळणार नाहीये. त्या धरणावर नोकऱ्या किती लागतील, किंवा शेवटी जेवढे नवी मुंबई असेल, पनवेल महानगरपालिका असेल, बदलापूर नगरपालिका असेल, या बाकीच्या नगरपालिका, सिडको असेल, यांना ते पाणी किंवा एअरपोर्ट असेल यांना दिलं, पण तिथल्या स्थानिक पातळीवर त्या लोकांना किती घेतल्या जातील याच्यावर काही भूमिका राज्य सरकारची नाहीये आणि लोकप्रतिनिधी दिसून येत नाही. मूळ मुद्दा असा आहे, आपला मुद्दा काय आहे, आमदार महेंद्र थोरे गप्प का? मग त्या प्रकल्पाबद्दल, टोरंटो नावाच्या प्रकल्पाबद्दल येत आहेत. भरत भगताने बोलले हे प्रकरण नेमकी काय झालंय, म्हणजे याच्यामध्ये अनेक लोक पैशासाठी अडकलेत का, हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहे. हे प्रश्न उपस्थित करावे लागतात. टोरंटो प्रकल्प जर हिताचा असेल आमदार म्हणून तर विचार करणं आवश्यक आहे. किंवा कर्जत तालुक्यामध्ये दोन धरणं येत आहेत, कर्जतकरांच्या हितासाठी असतील तर जरूर विकासाला पाठिंबा देणं लोकप्रतिनिधींचं काम आहे. मात्र हे प्रकल्प उभा असताना पोशीर किंवा शिलारचे धरण जे होत आहे, मग आपल्याला पाणी किती मिळणार आहे, कर्जतकरांना किती पाणी आपलं राखीव ठेवणार आहे, आजूबाजूच्या लोकांना पाणी मिळण्याची शक्यता किती आहे, किती जंगल तोड होणार आहे, याच्यावर कोणी तर बोललं गेलं पाहिजे. लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे की हे दोन धरण होत आहे, पण एवढा राखीव पाणी आपल्या कर्जतकरांना असणार आहे. मी आमदार असताना एवढा राखीव ठेवलाच पाहिजे यासाठी सभागृहामध्ये मी मांडेल, असं कोणतं बोलताना दिसून येत नाही. मी तर नवी मुंबईला राहतो, त्यामुळे कर्जत नवी मुंबई अंतर खूप 40-50 किलोमीटर आहे माझ्या माहितीप्रमाणे. किंवा मग जर समजा दुरुस्त असेल तर आपणही दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. लोकप्रतिनिधी सांगितलं की मी हा मुद्दा मांडला तर तोही आपण एपिसोड मध्ये करण्याचा प्रयत्न करू. पण सध्या तर माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात किंवा माझ्या पाहण्यात आमदारांनी टोरंटो बद्दल काय बोललेलं दिसत नाहीये, किंवा दोन धरणाबद्दल त्यांची भूमिका आपल्याला दिसून येत नाही. काय प्रकल्प होत असतील, विरोध असण्याचा नसण्याचा, पण तो तुम्हाला म्हणजे कर्जतकरांना किती फायद्याचा आहे, तुम्हा आम्हाला कर्जतकरांना किती फायद्याचा आहे. कारण शेवटी धरण कर्जत तालुक्यामध्ये 5 धरण होत आहेत, पण आपल्याला पाणी कुठं मिळते का? मोरवे डॅमचं पाणी चौकवाल्यांना मिळत नाहीये, ते नवी मुंबई महानगरपालिकेला मिळतंय. अर्थात मी नवी मुंबई शहरात राहत असलो परंतु मी कर्जतकर आहे याचं मला, कारण मी शेवटी नवी मुंबईतलं पाणी पितोय, पण शेवटी मी मूळचा कर्जतचा आहे, त्यामुळे मला मूळचा कर्जतकरांचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे आपण सांगताना दोन धरण होत असताना मग आम्हाला पाणी कुठं मिळणार आहे का, हे पाणी किती जणांना मिळणार आहे याचं कुठेतरी आमदार लोकप्रतिनिधींनी सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, जलसंपदा मंत्र्यांना भेटलं पाहिजे. कर्जत तालुक्यामध्ये 20% 40% धरण हे राखीव, म्हणजे पाणी राखीव ठेवा. आमची जागा जाते, आमच्या शेतकऱ्यांच्या जागा जात आहेत, आमच्या लोकांचा निसर्ग जातोय, याच्यावर लोकप्रतिनिधी गप्प का, हा महत्वाचा मुद्दा आहे. टोरंटो बद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, काही सगळ्याच लोकप्रतिनिधीचे प्रश्न निर्माण होतात. मी आमदारांचं म्हणत नाही, तर त्या टोरंटो बद्दल किती लोक टोरंटो बद्दल मांडतायत का, सेटलमेंटसाठी बोलतायत का, सेटलमेंट करण्यासाठी बोलतायत का, भाषा करतायत, हाही महत्वाचा मुद्दा. जरी वन खात्याची जागा जात असेल परंतु तिथला निसर्गच जातं. मुळामध्ये कर्जतचं पर्यटन कशावर आहे, निसर्गावर आहे. सगळे फार्म हाऊस कुठे आहेत, निसर्गामध्ये. 5,000 रिसॉर्ट आहेत, 7-8 हजार फार्म हाऊस आहेत, सगळं फार्म हाऊस निसर्ग हे पर्यटनावर आहे. उद्या जर निसर्ग साधारणपणे 2 धरण होतं, सगळं जंगल नष्ट झालं तर मग कर्जतचं निसर्ग पाहायला कोण येणार आहे? तिकडे टोरंटो नावाचा प्रकल्प झाला, पण त्या भागामध्ये वीज केंद्र झालं असतं, त्या लोकांना लाईट मिळणार आहे का? तिथे पाणी जरी त्या पाण्यातून वीज निर्मिती करणार आहेत, पण त्या लोकांना पाणी मिळणार आहे का, वीज मिळणार आहे का, वीज किती देणार आहे तिथल्या लोकांना किती? आणि हल्ली टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या कामासाठी 2 लोक खूप चिकार झाली, म्हणजे त्या लोकांना साधारणपणे त्या गावामध्ये 2 लोक घेऊन काय फायदा आहे का? एवढे जागा निसर्ग हे जाणार आहे, याचं मंथन कुठं तर केलं पाहिजे. कर्जतच्या लोकप्रतिनिधींनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मी मुद्दे मांडलेले आहेत, या मुद्द्यांच्या आधारावर कर्जतकरांना पाणी देण्याची भूमिका माझी लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात मांडणं आवश्यक आहे, किंवा मीडियामध्ये बांधणं पाहिजे. हे कर्जतला धरण होत आहे, ठीक आहे,
त्या धरणाबद्दल कर्जतकरांना मोबदला शेतकऱ्यांना मिळेल किंवा नाही मिळेल, सगळे प्रश्न निर्माण होतील. परंतु त्या पाण्याचा उपयोग कर्जतकरांना नाही, निसर्ग जाणार, हे सगळे प्रश्न निर्माण झाले. याच्यावर बोलावं लागेल, लोकप्रतिनिधींना भूमिका मांडावी लागेल, कर्जतचं नेतृत्व मांडावं लागेल. मुळामध्ये रिलायन्सच्या पाईपलाईन मध्ये त्या लोकांनी काय सगळे पैसे बंगले बांधले, कुणी जागा घेतल्या, फार्म हाऊस घेतल्या, कुणी डान्स बारच्या बाया नाचवल्या, डान्स बारच्या पोरी इथे ठेवल्या नवी मुंबई शहरामध्ये. हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की रिलायन्स पाईपलाईन मध्ये अनेक लोक श्रीमंत झालेले आहेत. मग अशाच टोरंटो नावामध्ये अनेक राजकीय नेते श्रीमंत होतील. तुम्हाला काय याचा विचार झाला गेला पाहिजे. ही गोष्ट महत्वाची आहे. मूळ मुद्दा असा आहे की पैशावर, तुमच्या आमच्या पैशावर जर कुणाचे घर, फार्म हाऊस, डान्स बार मधल्या बाया ठेवल्या जातात, त्या घेतल्या जातात, अशा प्रकारचं इथे कर्जतचं राजकारण होत असेल, हे चुकीचं आहे. हे मुद्दा आहे. त्यामुळे कर्जतच्या सगळ्याच राजकीय नेत्यांच्या ह्या भूमिका विकासाबाबतीत महत्वाची असली पाहिजे. प्रकल्प होत आहे तर होऊ द्या. त्यामुळे कर्जतचे बाकीचे लोकप्रतिनिधीमध्ये मी म्हणतो सगळेच कर्जतचे राजकीय नेतृत्व, म्हणजे सगळ्याच पक्षांचे बोलतो मी, एकाला धरत नाहीये. लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची जबाबदारी असेल. काही मुद्दे मी त्यांना या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा केलेले, बाकीचे सगळ्या राजकीय नेत्यांना लागू होतं. आता काही लोक म्हणतील आमदारांवर फक्त बोललेलं आहे, बाकीचे लोक नाही. हा व्हिडिओ सगळ्याच राजकीय नेत्यांशी, जे कर्जतमध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, यात जे प्रमुख पक्ष आहेत 3-4, यांच्यासाठी हा लागू होतोय. आता परत म्हणाल की एका व्यक्तीवर टीका केलेली आहे का, असं होणार नाहीये. मूळ मुद्दा आहे की आता कुठेतरी सुधारलं पाहिजे. आपण कर्जत मुंबई पुण्यापासून होतोय, एअरपोर्ट आपल्या जवळ येतोय, कर्जत पनवेल येतोय. त्यामुळे आपले सुद्धा विचार त्या दृष्टीने प्रगल्भ झाले पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यांवर विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. परंतु आपल्याला काय मिळतंय, आम्ही सगळे दिवसभरात काय मिळतं याचा विचार करतो, सेल्फिशपणा पण करतो. पण आपल्या शहराचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं याचं मंथन केलं गेलं पाहिजे. एवढंच सांगतो. विचार कर्जतकरांचा झाला गेला पाहिजे, तरच देशाचा पुढे भविष्य आहे, असं म्हणायला काय हरकत नाही. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.